वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज तुमच्यासाठी मी खास अशी रेसिपी घेऊन आली आहे, आमच्याकडची स्पेशल. याला म्हणतात बिबूक वडी. तर तुम्ही याला वेगळ्या नावाने ओळखत असाल, पण आमच्याकडे कशा पद्धतीने बनवता हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तसेच तुम्ही बघू शकता आपली भाजी सेम अशीच बनणार आहे. हे लास्टचा रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवला आहे. चला आता सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी काळा मसाला करायसाठी टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक, धने, अख्खे धने आणि खोबऱ्याची पण पावडर घेतली. बारीक केलेलं ग्राइंड केलेलं खोबरं घेतलं होतं मी. ते छानपैकी तव्यावरती भाजून घेतलं आहे आणि त्याला मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आहे. हे बघा मध्ये आपण काढून घेतलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करून छान अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. आणि आता आपण कढईमध्ये तेल ऍड करणार आहोत. त्यामध्ये 2 चमचे तेल ऍड करून त्यामध्ये आपण मसाला परतणार आहोत. तेल छानपैकी तपू द्यायचं आहे, मगच त्यामध्ये मसाला घालायचा आहे. ही ट्रिक तुम्हाला मी सांगते. याच्याने काय होतं माहिती का, की आपण जेव्हा तेल टाकतो नंतर तेल तापलं की मसाला टाकला की भाजीला जे तेल सुटतं नंतर ते खूपच छान असतं. जर तुम्ही थंड तेलामध्ये मसाला टाकला तर भाजीला खूप कमी प्रमाणात तेल सुटू शकतं किंवा तुमची भाजी थोडीशी वेगळ्या कलरची दिसू शकते. त्यामुळे थोडा तेल गरम केल्यानंतरच मसाला ऍड करायचा. आणि तुम्ही बघू शकता आता छानपैकी मी मिक्स करून घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आता 5 मिनिटं मसाला फ्राय झाला आहे. त्यामध्ये आपण थोडे मसाले ऍड करणार आहोत. त्यासाठी मी मसाले काढून घेणार आहे आणि भाजीची फ्लेम ही लो करून द्यायची आहे. कारण जेव्हा मसाला तेलामध्ये झालेला असतो तेव्हा तेल एक साईडला होऊन जातं आणि आपला मसाला छानपैकी झाला की नाही हे आपल्याला कळतं. त्या पद्धतीने आपण आपला मसाला एक साईडला झाला होता. तर मी यामध्ये ऍड केलं होतं थोडं बाजरीचं पीठ. बाजरीचं पीठ जर तुम्ही यामध्ये ऍड केलं ना तर तुमची भाजीची चव दुपटीने वाढते. अगदी तुम्ही कशीही भाजी बनवली तरी त्याची चव जाणार नाही, ही अगदी 100% तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. आता ही मिक्स करून घ्यायची आहे भाजी छानपैकी. आणि आता त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत मसाले. तर मी मसाल्यामध्ये तुम्हाला सांगते मी लाल तिखट, एव्हरेस्ट मटन मसाला, हळद, मीठ, धना पावडर एवढंच ऍड करणार आहे. जास्त ऍड करायची गरज नाही. चवीनुसार तुम्ही कमी जास्त ऍड करू शकता. आणि मी तुम्हाला दाखवते की मी एवढे सारे मसाले ऍड केले आहे. मी प्रत्येक भाजीमध्ये एव्हरेस्टचा मटन मसाला वापरते. चव एकदम परफेक्ट बनते. आणि वाटलंच तर मी काळा मसाला तर घरीच तयार करते, पण वाटलंच तर मी गरम मसाला ऍड करते. पण गरम मसाला मी थोडा कमीच घालते. यामध्ये मी घातलेला नाही, तुम्ही घालू शकता. आणि छानपैकी आपली भाजी फ्राय होत आहे. आता यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी ऍड केलं आहे. तर भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मसाला कमी जास्त किंवा पाणी कमी जास्त करू शकता. आम्ही 3 जण आहोत त्यामुळे मी एवढंच भाजी बनवते. त्यामुळेच तेवढ्या प्रमाणात तुम्हाला दाखवत आहे. आता एका वाटीमध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे, अर्धी वाटी. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडीशी ओवा ओवा आणि थोडीशी लाल तिखट पावडर असं ऍड करून घेणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे.
ज्या पण ज्या पद्धतीने आपण भजींचं पीठ मिळतो, पकोडे किंवा भजी बनवण्यासाठी पीठ तयार करतो, त्याच पद्धतीने आपल्या इथं पिठाची कन्सिस्टन्सी तयार करायची आहे. आता मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मी त्यामध्ये करणार आहे. एकाच वेळी पाणी घालू नका, कदाचित पातळही होऊ शकतं त्यामुळे. आता बघू शकता तुम्ही, पडतंय आपलं पीठ व्यवस्थित. तर आता आपण भाजीला उकळी आली का त्यामध्ये आपण हे ऍड करणार आहोत. तसेच तुम्हाला पाटोळीची रेसिपी हवी असेल तर ते देखील कमेंट करा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाटोळी देखील बनवून दाखवेल. आमच्याकडे ज्या पद्धतीने बनवतात त्याच पद्धतीने दाखवेल. आमच्याकडची पद्धत थोडी वेगळी असते बाकी सगळ्या रेसिपींपेक्षा, त्यामुळे तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करते. आता भाजीला उकळी आली का, छानपैकी गदग वगैरे आला का, त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत आपले डुबुक वडे. तर अशा पद्धतीने तुम्ही टाकून घ्यायचे आहे. तुम्ही हाताने देखील टाकू शकता, पण मी कॅमेराला हात लावते म्हणून मी चम्मचने टाकल्या. आणि लो फ्लेम वरती आपली भाजी तयार होणार आहे. आणि आता थोडं फुल केलं तरी चालेल, कारण की भाजी जर गरम नसेल तर ते खाली बसू शकते आणि मिक्स होऊ शकते. त्यामुळे थोडं गरमच पाहिजे, उकळी आलेली पाहिजे भाजीला छानपैकी, आणि मगच आपण ते ऍड करायचं आहे. हे बघा, बघू शकता आपले डुबुक रेडी झाले आहेत. ही रेसिपी खूपच छान आणि चविष्ट बनते. जर भाजीला काही नसेल तर तुम्ही ही करू शकता, केव्हाही करू शकता. खूप सारे पाहुणे आले तरी तुम्ही ही भाजी करू शकता. चवीला अगदी अप्रतिम अशी टेस्ट या भाजीची लागते. कोणीही आवडीने सहज खातं, कोणीही नाही म्हणणार नाही ही रेसिपी बघून. आता आपल्या डुबुकोळ्या टाकून झाल्या आहेत आणि छानपैकी भाजीला उकळी फुटेपर्यंत लो फ्लेम वरती शिजू द्यायची आहे. जोपर्यंत आपली डुबुकोळी छानपैकी शिजली का नाही ते चेक होत नाही, तोपर्यंत छानपैकी शिजवून घ्यायची आहे. तर आपली भाजी मस्तपैकी रेडी होणार आहे. आणि त्यासोबत मी बनवल्या होत्या बाजरीच्या भाकरी. तुम्ही काही बनवू शकता, तुम्हाला दादरची भाकर आवडत असेल ज्वारीची ती, किंवा चपाती देखील बनवू शकता. तर मी यासोबत बाजरीची भाकर खूप छान आणि टेस्टी लागते त्यामुळे तीच बनवली होती. आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला असं छान असं तरी आला आहे, कट तयार झाला आहे. आणि असंच तुम्हाला बनवायचं असेल तर हीच रेसिपी फॉलो करा आणि तुम्ही पण बनवू शकता अशी छान अशी मस्त रेसिपी. अगदी घरच्यांना खूप मनसोक्त आवडेल. अशा पद्धतीने कराल तर सगळेच खुश होऊन खातील तुमच्या हातची भाजी. आणि डेली रेसिपी तुमच्यासोबत अपलोड करणार आहे. ब्लॉग आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता मी जेवण करते. तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की